नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 5 दिवस कोकण घाटमाथ्यावर तसेच विदर्भातील आणखी काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच कोकणात आज पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पुढील 5 दिवस राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये पावसाचे अलर्ट असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आज राज्यात कोकणपट्टीत पाहिले असता सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. तसेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच उद्या देखील कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि या काही भागांमध्ये आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, कोकणात बुधवार, गुरुवार, शुक्रवारीही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच गुरुवारी गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच शुक्रवारी देखील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.